मेडिटेशन कधी करायचं असतं हो? म्हणजे सकाळी केलं तर कधी-कधी सकाळी वेळ नसतो ना, मग संध्याकाळी केलं तर चालेल. संध्याकाळी केलं तर चालेल की नाही माहीत नाही, त्यामुळे मी करतच नाही. मी म्हणतो मेडिटेशन करायला लागली एवढी झोप येते, मी सोडून दिलं. मेडिटेशन रोजच केलं पाहिजे का? आणि किती वेळ करायचं? हे मला काही माहिती नाही, त्यामुळे मी करत नाही. म्हणजे मेडिटेशन या विषयावरती कोण करतं, का करतं, कसं करतो, किती वेळ करतो, केव्हा करायचं? एवढ्या प्रश्नांचं आपण जाळं निर्माण करतो की त्यातनं ते मेडिटेशन आपल्यापासून दूर दूर जातं. तिथपर्यंत आपल्याला रस्ताच सापडत नाही. म्हणजे समजापेक्षा गैरसमज अधिक. आता खरं म्हणजे मेडिटेट म्हणजे आपण कॉन्टिम्प्लेट करत असतो. म्हणजे आपलं लक्ष ते बाहेर असतं. बाहेर म्हणजे कुठे? डोळे उघडे असतात, कानावरती आवाज येत असतात, शरीरातनं संवेदना येत असतात, त्याच्याकरता आपण सजग होतो. एकूण शरीरांतर्गत असलेल्या संवेदना आणि बाहेरच्या संवेदनामुळे आपलं मन सतत सतत ऍक्टिव्ह असतं. ती मनाची ऍक्टिव्हिटी आपण कमी करत असतो. तर ज्या ज्या संवेदना आपल्या मनापर्यंत म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचत असतात, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायला शिकतो. म्हणजे एके जागी बसायचं का? बसायचं म्हणजे स्थिर आसन होतं. स्थिर आसन का? कारण आपलं शरीर पण चुळबुळ करत असतं. ते जर आपण आसन स्थिर केलं आपलं, तर तुमच्या शरीराच्या हालचाली कमी होतात.